महाराष्ट्र के भीतर स्वामीनाथनचं मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. स्वामीनाथनच्या रिपोर्टवर स्वामीनाथन साहेबांपेक्षा मोठं कोण आहे? जर त्यांनी हे सांगितलं की माझा रिपोर्ट लागू झाला आहे, आता तो रिपोर्ट लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम यायला अजून काही वेळ लागू शकतो. शेतीसमोरची आव्हानं कमी नाही आहेत. निसर्गाचं सगळ्यात मोठं आव्हान शेतीवर आता तयार झालं आहे. क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर आपल्याला करावं लागेल. दुसरं, हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आत्ता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात एक सब कमिटी तयार केली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत. ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे. त्यावेळी आम्ही ती सोडवू. पण कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, हे महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षांनी कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही. आपल्या शेतकऱ्याला